कोकणात बिबट्या वाघ आढळण्याचे अनेकदा समोर आले आहे. मात्र दुर्मिळ असा ब्लॅक पॅन्थर सहसा या भागात आढळत नाही. मात्र रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर येथे फास्कीत एक ब्लॅक पॅन्थर अडकलेला पाहायला मिळाला. राजापूर वनविभागानं तात्काळ धाव घेत ब्लॅक पॅन्थरचे रेस्क्यू ऑपरेशन यशस्वीरित्या पार पाडत त्याला फास्कीतून सोडवत जीवनदान दिलं आणि त्याला नैसर्गिक अधिवासात सुखरूपरित्या सोडण्यात आलं. याबाबत वनविभाग राजापूर यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार कुवेशी येथे श्री हर्षद हरेश्वर मांजरेकर यांच्या आंबा कलम बागेच्या कंपाऊंडला लावलेल्या तारेच्या फास्कीत वन्यप्राणी काळा बिबट्या म्हणजेच ब्लॅक पॅन्थर अडकल्याची घटना बुधवार दिनांक 26 जून रोजी घडली. याबाबतची माहिती पद्मनाभ उर्फ पिंट्या कोठारकर यांनी परिमंडळ वन अधिकारी राजापूर यांना दिली. त्यानंतर परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी, वनपाल राजापूर, वनरक्षक राजापूर आणि रेस्क्यू टीम हे तातडीनं अलर्ट झाले. त्यांनी घटनास्थळी जाऊन तारेच्या फास्कीत अडकलेल्या बिबट्याला फास्कीतून मुक्त केलं. त्यानंतर काळ्या बिबट्याला सुस्थितीत पिंजऱ्यात घेऊन राजापूरचे पशुवैद्यकीय अधिकारी प्रभास किनरे आणि पशुधन विकास अधिकारी प्राजक्ता बारगे यांच्याकडून बिबट्याची तपासणी करून घेतली. हा काळ्या बिबट्या सुस्थितीत असल्याची खात्री करून मग त्याला राजापूर वनविभागामार्फत नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं. हा काळा बिबट्या नर जातीचा असून त्याचं वय सुमारे 5 ते 6 वर्ष असल्याचं वनविभागानं स्पष्ट केलं. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रत्नागिरी. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.